हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देव निजो जगतिया, दीक्षा देव निजो जगतिया. बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा. व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाराजोवाच भगवन् श्रोतुमिच्छामि हरेरद्भुत कर्मणः अवतार कथा माध्यम माया मध्य विडंबनम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकाचा संवाद हा प्रारंभापासूनच चाललेला आहे. याप्रमाणे राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज भगवंताच्या अनेक कथा आम्ही ऐकल्या. अवतार कथा माध्यम माया मत्स्य विडंबनम. परंतु भगवंताची या मन्वंतरातली पहिली कथा, ज्या वेळेला भगवंतांनी मत्स्यरूप धारण केलं, ते कशासाठी केलं? अहो, मत्स्यरूप म्हणजे किती क्षुल्लक सामान्य, परंतु असं असताना सुद्धा माशाचा वास किती घाण येतो. मासा म्हणजे किती क्षुद्र प्राणी, परंतु भगवंतांनी माशाचं रूप का बरं धारण केलं असेल? आणि या मन्वंतराच्या प्रारंभी भगवंतांनी हे माया मत्स्यरूप धारण केलं, माईक स्वरूप धारण केलं. याचं काय कारण हे आम्हाला सांगा. असं ऐकल्यानंतर सूत शौनकादिकाला सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, अरे राजा, एकदा घटना अशी घडली की आसीदतीत कल्पांते ब्राह्मो नैमित्तिको लयाः. आता ही घटना सांगताना त्यांनी काळाचं भान दिलेलं आहे. कोणत्या काळात काय घडलं. यावेळेला ब्रह्मदेवाचा नैमित्तिक लय झालेला होता. ब्रह्मदेवांनी आपली जी सृष्टी निर्माण केली त्याचा नैमित्तिक लय झालेला होता. अर्थात ब्रह्मदेवाला सुद्धा झोप लागलेली होती. ब्रह्मदेव देखील निद्रावश झालेले होते. यावेळेला समुद्रोपप्लुतास्तत्र लोकाभूरादयो नृप. सर्वत्र प्रचंड समुद्रामध्ये लाटा निर्माण झाल्या आणि भूलोक, भोरलोक, जनोलोक, तपोलोक हे सगळे समुद्रामध्ये एकरूप झाले. हा नैमित्तिक प्रलय आहे. आणि या वेळेला ब्रह्मदेवाला थोडी झोप लागली. हा कधीचा काळ आहे? तर हा पहिला मनू, म्हणजे या वेळेला जे मन्वंतर झालं, आता जे वैवस्वत मन्वंतर चालू आहे, त्या वैवस्वत मन्वंतराचा जो श्राद्धदेव नावाचा मनू आहे, त्याचा पूर्वजन्म म्हणजे हा राजा द्रविड सप्तम, हा द्रविड देशचा राजा हा त्या ठिकाणी होता. तो अत्यंत भगवंताचा परमप्रिय भक्त होता. आणि ज्या वेळेला प्रलय झाला, नैमित्तिक लय झाला, आपण प्रलयाची संकल्पना पाहिलेली की नित्य लय, नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय, आत्यंतिक प्रलय असे प्रलयाचे प्रकार आहेत. त्यापैकी हा नैमित्तिक लय होता. ब्रह्मदेवाला किंचितशी झोप लागली. या वेळेला काले नागत निद्रस्य धातुष्य शयूर्बली. या वेळेला अत्यंत बलिष्ठ असलेला हयग्रीव नावाचा एक राक्षस, यांनी वेद पळून नेले. ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडलेले वेद ह्या राक्षसाने, हयग्रीवाने पळून नेले. आणि ते नेल्यानंतर भगवंताला चिंता निर्माण झाली की अरे, हे वेद तर पळून नेले, मग आता काय करावं? ब्रह्मदेवाला तर झोप लागली. मग यावेळेला तत्र राजऋषी कश्चिन नामना सत्यव्रतो महान. सत्यव्रत नावाचा द्रविड देशचा एक राजा होता. तो अत्यंत सत्यशील होता, भगवंताचा भक्त होता. राजर्षी असं म्हटले. राजा असून ऋषीप्रमाणे वागणारा होता, नारायण परायण होता. आणि तो त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की हा कोण होता?
तर जो विवस्वान म्हणजे सूर्य, याचा जो श्राद्धदेव नावाचा पुत्र आहे, ज्याच्यापासून हा सध्याचा मन्वंतर वैवस्वत मन्वंतर चालू आहे, तर त्याचा पूर्वजन्म म्हणजे हा राजा सत्यव्रत, जो द्रविड देशचा राजा होता, तो सध्याच्या श्राद्धदेव नावाच्या मनूचा पूर्वजन्म असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. श्राद्धदेव इति ख्यातो मनुत्वे हरिणार पिता एकदा कृतमालायाम कुर्वतो जलतर्पणम. एकदा हा सत्यव्रत राजा, जो सध्याच्या वैवस्वत म्हणजेच श्राद्धदेव मनूचा पूर्वजन्मातला अवतार आहे असं म्हणा. तेव्हा ह्या पूर्वजन्म त्याचा याच मन्वंतरामधला. यावेळेला कृतमाला नावाच्या नदीमध्ये तो स्नान करत होता. आवश्यक म्हणजे स्नान, संध्या, जप, धारणा हे सगळं नदीमध्ये बसून करत होता. कृतमाला नावाची नदी होती, तिथे जलतर्पण त्यांनी केलं. आणि पाण्यामध्ये तर्पण करताना काय करतो आपण, पाणी खाली टाकतो आणि पुन्हा पाणी हातात घेतो, ओंजळीमध्ये घेतो. तर पुन्हा पाणी ओंजळीत घेताना एकदम एक मासा त्याच्या हातामध्ये आला. तस्यांज लुदेके काचित छपर एकाभ्यपद्यत. एक बारीकसा मासा त्याच्या ओंजळीमध्ये आला. आल्याबरोबर तो म्हणला, अरे हा मासा आपल्या ओंजळीमध्ये आला. आणि तमाहा साथ करुण महाकरुणिक नृप. यावेळेला अत्यंत करुणालय असलेला हा राजा, त्यांनी त्याला कमंडलूट टाकलं. ते म्हणे एवढ्या सगळ्या प्रचंड लाटा असलेल्या त्या पाण्यामध्ये हा मासा दुसरा मासा मोठा खाईल आला. कारण लहान माशाला मोठा मासा खातो, त्यामुळं हा दुसऱ्या कोणाचं तरी माशाचं भक्ष्य होण्यापेक्षा आपण त्याला कमंडलूट टाकू. म्हणून त्यांनी त्याला कमंडलूट टाकलं. कथम विसृजे राजन भीतामस्मिन जले. आणि तो मासा मानवी वाणीने बोलू लागला, अरे राजा, मला तू नदीत टाकू नको. मला या तरस्विनी नावाची जी कृतमाला नावाची जी नदी आहे तिच्यामध्ये टाकू नको. असं म्हणल्यावर त्यांनी कमंडलूट टाकलं. कमंडलूट टाकलं तर घरी येईपर्यंत कमंडलू भर झाला. अरे हा मासा तर कमंडलू एवढा झाला. मग तो कमंडलूतला मासा त्याने हौदात टाकला. तो सकाळपर्यंत हौदभर झाला. अरे हा तर एवढा वाढला, एका हौदात रात्रीतून वाढला. मग तो मासा पुन्हा बोलू लागला, राजा, अरे मला हा हौद पुरत नाही, मला नदीमध्ये नेऊन टाक. राजाने त्याला नदीत नेऊन टाकलं. तो नदीभर झाला आणि मग मात्र सरोवरात टाकलं. सरोवरभर नदीभर हा मासा झाला. तदा वृत्त्यात्मना स्वयं महामिनोन्व वर्धतो. आणि ज्याच्या पात्रामध्ये टाकावं तेवढ्या पात्राचा याचा आकार होऊ लागला. आणि मग मात्र हा मासा म्हणाला, राजा, आता मला नदी पुरेना, सरोवर पुरेना, तू मला समुद्रात नेऊन टाक. जलाशय संमितम समुद्रे प्राक्षपद्धशम. तुम्ही समुद्रामध्ये नेऊन टाका. त्यांनी तो मासा समुद्रात टाकला. समुद्रात टाकल्याबरोबर तो प्रचंड समुद्र प्राय असलेला मासा तो बोलू लागला. तो म्हणाला, हे राजा, अरे योजन शत महा, 100 योजन इतका तो मोठा झाला. आणि मग त्याने सांगितलं, राजा, हे पहा, आता 7व्या दिवशी, आजच्या 7व्या दिवशी सगळं जग बुडणार आहे, सगळं विश्व नष्ट होईल. यावेळेला तू इथे एक होडी येईल, त्या होडीला तू मला बांध. कशाने बांधायचं, ते एक नाग या ठिकाणी सळसळत येईल, तो नाग घे आणि त्या नागाने माझ्या कानाला तू बांध. माझ्या कानाला ती होडी बांध त्या नागाने, आणि त्यामध्ये तू बैस. त्या होडीमध्ये काय असणार आहे, त्या होडीमध्ये सगळे वेद, सगळ्या प्रकारचे बीज, सगळ्या प्रकारचे वनस्पती विरुद्ध यांची बीज असणार आहेत. तेव्हा तू आजच्या 7व्या दिवशी सगळा जलप्रलय होईल, त्यावेळेला तू त्या होडीत बैस, म्हणजे तू मरणार नाहीस. याप्रमाणे आणि मग ठरल्याप्रमाणे ते अहम मासा बोलू लागला आणि ठरल्याप्रमाणे ते झालं. 7 दिवस झाल्याबरोबर सगळीकडे महाप्रलय झाला आणि एक शृंगधरो मत्स्यो, तो मासा, त्याला एक शिंग आलेलं होतं.
त्याला हैमो नियुत योजना, तो भगवान 4 लाख कोस एवढ्या त्याचा शरीर विस्तार होता त्या माशाचा. त्याला त्यांनी ती नाव बांधली आणि स्वतः त्या नावेत जाऊन बसला. त्या नावेमध्ये हे सगळे औषधी, वनस्पती, विरुद्ध, बीज, मानवी बीज, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे वेद, ज्ञान हे सगळं त्यामध्ये होतं. आणि निबद्ध नावम तच्छृंगे यथो तोहरिणापुरा, आणि भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ती नाव त्याला नागाने बांधली. आणि मग मात्र राजाने हात जोडले. आता हे प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप होतं. त्याला हात जोडले आणि त्यांना प्रार्थना केली, महाराज आपण भगवान आहात, आपण ईश्वर आहात, आपण या ठिकाणी माईक स्वरूप धारण केलेले. माशाचं स्वरूप म्हणजे माईक स्वरूप, माया रूपाने, माया मत्स्य विडंबनम असं म्हटलंय. माईक स्वरूप, केवळ मायेचा स्वीकार करून आपण हे गुणरूप धारण केलं, माशाचं रूप धारण केलं, तेव्हा आपण मला प्रसाद द्या, आपण मला ज्ञानोपदेश करा. अचक्षुर अंधस्य यथाग्रणी कृत, त्यांनी उदाहरण दिलंय. अहो लोक काय करतात, अचक्षुर अंधस्य यथाग्रणी बुधो. एक आंधळा आहे, त्या आंधळ्याला जर योग्य वाटेला जायचं असेल तर त्यांनी डोळसाला धराव का आंधळ्याला धराव, त्याने डोळसाचा हात धरला पाहिजे. पण घटना अशी होते की आजकालचे लोक आंधळ्यालाच हात धरतात आणि दोघेही खड्ड्यात पडतात. तेव्हा गुरु सुद्धा ज्ञानी नाही आहेत. आजकाल त्यांनी वर्णन केले की गुरु सुद्धा अज्ञानीच आहेत. शिष्य गुरुचा हात धरतो पण गुरु सुद्धा अज्ञानीच असल्यामुळं शिष्य आणि गुरु दोघेही खड्ड्यामध्ये पडतात. अचक्षुर अंधस्य यथाग्रणी कृत तथा जनस्य विदुषो बुधो गुरु. म्हणून देवा तुम्ही एकमेव गुरु असे आहात की तुम्ही ज्ञानी आहात. तुम्ही मला सत्य संकल्प असल्यामुळं तुम्ही सर्वज्ञानी आहात. तेव्हा मला आपण ज्ञान सांगा. जनो जनस्या दिशते सती मतीम यथा प्रपद्येतो दुरत्ययंतमहा. या दुरत्यय अत्यंत अंधारातून, काळोखातून, अज्ञानातून बाहेर पडायचं झालं तर तुमच्यासारख्या ज्ञानी माणसांनीच आम्हाला उपदेश केला पाहिजे. असं म्हणून त्यांनी भगवंताला हात जोडले. असं म्हटल्यावर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते ज्या वेळेला मच्छाने जे पुराण सांगितलं, जे ज्ञान सांगितलं तेच मच्छ पुराण म्हणून प्रसिद्ध आहे. इत्युक्तवंतम नृपतीम भगवान आदिपुरुषः मत्स्यरूपी महांबोधो विहरं तत्वम अब्रवीत. भगवंतांनी तत्वज्ञान जे सांगितलं तेच मच्छ पुराण, ही पुराण संहिता त्यांनी सांगितली. आणि भगवंतांनी या सत्यव्रत राजाला आपलं सगळं रहस्य सांगितलं, कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, त्याप्रमाणे हे पुराण सांगितलं. आणि हे पुराण आत्मतत्वाच्या दृष्टीने ब्रह्मस्वरूप होण्यासाठी राजाने आत्मसात केलं. त्यानंतर प्रलय झाला. त्याच्यानंतर प्रलय झाला, ब्रह्मदेवाची झोप संपली, पुन्हा ब्रह्मदेव जागृत झाले आणि मग भगवंतानी हयग्रीव नावाचा असुर या ठिकाणी ठार केला. आणि सतु सत्यव्रतो राजा ज्ञान विज्ञान संयुक्ता. तोच सत्यव्रत राजा जो ज्ञान विज्ञानाने युक्त आहे. भगवंतानी जे मत्स्यरूप धारण केलं होतं, सत्यव्रताशी संवाद केला, तो सत्यव्रत राजा पुढच्या जन्मामध्ये श्राद्धदेव झाला. तो श्राद्धदेव मनूचा, म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष सूर्यापासून तो झाला. म्हणून विवस्वान म्हणजे सूर्य, सूर्यापासून झाला म्हणून त्याला वैवस्वत असं म्हणतात. आणि त्यापासून हा पुन्हा मन्वंतर हे सुरू झालं, ज्याला आपण वैवस्वत मन्वंतर म्हणतो, ते यापासून सुरू झालं. म्हणजे भागवत पुराणामध्ये आपल्याला ह्या कथा कशा दिसतात, कालक्रमानुसार दिसतात. सगळ्यात पहिल्यांदा असलेला जो स्वयंभुव मनू तो सगळ्यात पहिला, नंतर तामस मनू, नंतर स्वारोचिष मनू, त्याचप्रमाणे नंतर उत्तम मनू, याप्रमाणे हे सगळे मन्वंतर होत 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 आपल्याला आत्तापर्यंतच्या मन्वंतराचं वर्णन, चालू मन्वंतर जे वैवस्वत मन्वंतर आहे, या चालू मन्वंतरातली ही कथा आहे. म्हणजे या मन्वंतराच्या प्रारंभी झालेली ही कथा आहे असं म्हणा. आणि हे तत्वद्रष्टे असणारे भगवान शुकाचार्य यांच्या मुखामधून ही कथा आपण ऐकली. यानंतर आता हा अष्टमस्कंध या ठिकाणी त्यांनी परिपूर्ण केला. आता नवमस्कंधाला प्रारंभ करतायत. नवमस्कंधामध्ये विविध राजांच्या कथा
या ठिकाणी आलेले आहेत. आता ह्या सगळ्या अष्टमस्कंद समाप्त झाल्यानंतर नवमस्कंदाच्या प्रारंभी राजाने असा प्रश्न उपस्थित केला, महाराज मी हे सगळं ऐकलं. राजोवाच मन्वंतराणि सर्वाणि वयोक्तानि श्रुतानि मे वीर्याण्यनंत वीर्यस्य हरेस्तत्र कृतानि च. राजा म्हणतो, हे शुकाचार्य महाराज, आपण अनेक मन्वंतराच्या कथा आम्हाला सांगितल्या. विविध मन्वंतर यातल्या कथा मी ऐकल्या आणि भगवंताचं अनंत वीर्य, अनंत अशा प्रकारचे शक्तिरूप भगवंत कसा आहे, त्यांचे विविध अशा प्रकारची गुण कर्म कसे आहेत ते आम्ही ऐकले. योसो सत्यव्रतो नाम राजर्षी द्रविड वराह. तेव्हा द्रविड देशचा राजर्षी सत्यव्रत याची देखील कथा आम्ही ऐकली. आणि सवई विवस्वतः पुत्रो मनुरासीत श्रुतम. आम्ही असं ऐकलं की तो विवस्वताचा पुत्र जो होता त्या त्वत्तस्य सुताश्चोक्ता इक्ष्वाकु प्रमुखा नृपा. हा, तेव्हा या मनुला अनेक इक्ष्वाकू सारखे संतती झाली, 10 पुत्र त्याला झाले. तेव्हा त्यांचा वंश आम्हाला सांगा. आता या ठिकाणी वैवस्वत मन्वंतर जे निर्माण झालं त्या वैवस्वताचा म्हणजे श्राद्ध देवाचा जो वंश आहे तो आम्हाला सांगा. त्याला 10 पुत्र झाले. तेषां वंशं पृथक ब्रह्मण वंशानुचरितानि च कीर्तयस्व महाभाग नित्यम शुश्रूषताहिनः. आम्हाला त्यांचा वंश ऐकायचा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, राजा अरे श्रूयतां मानवो वंश प्राचुर्येण परंतप. या वैवस्वत मन्वंतरामध्ये राजांचे जे वंश आहेत ते जर मी तुला सांगत बसलो तर 100 वर्ष पुरायचे नाहीत. 7 दिवसात सगळं भागवत सांगितलंय, आपण 4-5 महिन्यात सांगतोय. आणि हे म्हणतात 100 वर्ष पुरणार नाही, म्हणजे किती वर्ष भागवत चाललं असतं. ते म्हणतात एवढं जर सगळ्यांचे मानववंश सांगायचे तर न शक्य ते विस्तरतो वक्तू वर्ष शतैरपी. हजारो वर्ष सांगितलं तरी हे संपणार नाही, म्हणून मी तुला मोजक्याच कथा सांगणार आहे. असं म्हणून या ठिकाणी ततो मनु श्राद्धदेव, जो श्राद्धदेव नावाचा मनू आहे, विवस्वांपासून झालेला जो श्राद्धदेव नावाचा मनू आहे, ज्यापासून हा वंश आता सांगायला सुरुवात केली, तर तो वंश म्हणजे आपल्या या मन्वंतराचा पूर्वज आहे असं म्हणा, किंवा ज्यांनी हा मन्वंतर सुरू केलं तो आहे. हा वैवस्वत मनू जो आहे त्याच्या वंशातल्या कथा सांगायला सुरुवात केलेली. तर तो मनु श्राद्धदेव. आता या मनूचं नाव काय? श्राद्धदेव. प्रत्येक वेळेला मनू वेगळे. पहिला वैवस्वत मनू होता, नंतर उत्तम मनू झाला, मग तामस मनू झाला, मग चाक्षुष मन्वंतर झालं. याप्रमाणे मनू बदललेले. तसे आता कोणता मनू आहे तर ते म्हणतात श्राद्धदेव नावाचा मनू आहे. आणि त्यापासून सृष्टी उत्पन्न झालेली आहे. तेव्हा श्रद्धायाम जनयामास. त्या श्राद्धदेवाची पत्नी होती श्रद्धा नावाची. श्रद्धा नावाची त्यांची पत्नी. त्यांच्यापासून या श्राद्धदेवाला 10 मुलं झाली. कोणकोणते? इक्ष्वाकू, नृग, शर्याती, दृष्ट, करुष, नरिष्यंत, पृषध्र, भग, कवी आणि विभू. एवढे 10 मुलं त्यांना झाले. पण हे नंतर झाले, आधी त्याला पुत्र नव्हता. आता इथून नवमस्कंदाला प्रारंभ करतोय आपण. नवमस्कंदातल्या कथा मोठ्या गमतीदार आहेत. हे 10 मुलं नंतर झाले, पण आधी मात्र त्याला पुत्र संतान नव्हतं. आधी काय होतं? आधी पुत्र नसल्यामुळं हा श्राद्धदेव वाट पाहत होता की मला पुत्र संतान नाहीये, काय करावं. त्याने विचार केला आणि वसिष्ठ हे त्याचे पणजोबा. तेव्हा वसिष्ठाला त्यांनी विचारलं, महाराज काय करावं. वसिष्ठ म्हणाले, हे पहा, मी एक इष्टी करतो. इष्टी म्हणजे यज्ञ. मी एक यज्ञ करतो, त्या इष्टीच्या द्वारे तुला पुत्र संतान होईल. याप्रमाणे त्यांनी सांगायला सुरुवात केली. आता पुन्हा पहिल्यापासून सांगतात की वैवस्वत मनूचा वंश सांगण्यापूर्वी त्यांनी सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा विष्णूपासून ब्रह्मदेव झाले, ब्रह्मदेवापासून मरीची झाले,
मरीचीपासून कश्यप झाले, कश्यपापासून दक्ष कन्या अदिती यांच्यापासून विवस्वान झाला आणि विवस्वानाचा पुत्र विवस्वत याची संज्ञा नावाची पत्नी होती, त्यांच्यापासून श्राद्धदेव झाला आणि श्राद्धदेवाला श्रद्धा नावाची पत्नी होती. तिची कथा सांगायला सुरुवात करतात. वसिष्ठाने मित्रावरून यांची इष्टी केली पुत्रप्राप्तीसाठी. इष्टी चांगले ब्राह्मण मंत्रज्ञ होते, तंत्रज्ञ होते, ज्ञानी होते, निरीच्छ होते, त्याचप्रमाणे त्यागी होते. ब्राह्मण असे होते की शब्द उच्चारल्याबरोबर देव येऊन बसत असत. ब्राह्मणामध्ये तेवढी ताकद होती. या म्हटल्याबरोबर यायलाच पाहिजे. इंद्राला आवाहन केलं की इंद्र आला पाहिजे, इतकी ताकद होती. मग असे एवढे सगळे ब्राह्मण या वेळेला श्रद्धा म्हणजे याची पत्नी, श्राद्धदेवाची पत्नी पयोव्रत करत होती. पयोव्रत म्हणजे जे वामनाच्या निमित्ताने केलं आदितीने ते पयोव्रत. फक्त दूध पिऊन थांबायचं फाल्गुन महिन्यामध्ये प्रतिभेदेपासून द्वादशीपर्यंत. याप्रमाणे पयोव्रत करत होती. परंतु तिच्या मनामध्ये अशी इच्छा होती की आपल्याला मुलगी पाहिजे. असं नाहीये की पहिल्यांदा मुलंच मागत होते लोक, मुलगी सुद्धा मागत होते. आजकाल मुलींना किती प्राधान्य दिलंय, लखपती केलंय मुलींना. लखपती, पहिली मुलगी झाली तर एवढं, दुसरी मुलगी झाली तर तेवढं. पण जुन्या काळामध्ये मुली सुद्धा लोक मागत असत. असं काही नाही की मुलांनाच महत्व होतं. या श्रद्धेला म्हणजे मुलगी पाहिजे होती आणि तिने हळूच विनंती केली. जे त्या ठिकाणी हवन करणारे होते त्या होत्यांना विनंती केली, महाराज मला मुलगी पाहिजे बरं का, तुम्ही तशा प्रकारचा मंत्र म्हणा, तशा प्रकारचा संकल्प करा. ते म्हणजे ठीक आहे. आता त्यांना काय माहीत की तिच्या पतीचं मत वेगळं आहे म्हणून, त्याला काय माहीत. आणि याप्रमाणे स्वाहाकार झाला, स्वधाकार झाला, वषटकार झाला. होत्यांनी सगळे मंत्र म्हणले आणि मुलगी प्रगट झाली. हिला मुलगी झाली. अर्थात हिच्या गर्भातून ही मुलगी प्रगट झाल्याबरोबर तिचं इला असं नाव ठेवलं. तिचं नावही ठेवलं इला. पण मनू म्हणजे हा जो श्राद्धदेव होता तो मात्र म्हणायला लागला, असं कसं काय झालं महाराज, मी तर मुलासाठी यज्ञ केला. वसिष्ठ ऋषींनी माझ्या पणजोबांनी मुलासाठी आग्रह धरला, या मित्रावरुणाची इष्टी केली आणि मला मुलगी कशी काय झाली? तुमच्या मंत्रात काही चूक झाली का? तुमच्या संकल्पात काही चूक झाली का? ज्या वेळेला वसिष्ठ ऋषींनी डोळे झाकले आणि ते म्हणाले, नाही मंत्र तंत्र तर बरोबर चाललेले होते, मग काय झालं? संकल्पातही चूक झाली नाही, मग काय झालं? असं म्हणल्याबरोबर त्यांनी ताडलं की अरे याच्या पत्नीला मुलगी पाहिजे होती पण मुलगा झाला, म्हणून मुलगी झाली, मुलगा झाला नाही. मग मनू म्हणला, नाही महाराज. वसिष्ठ ऋषींना म्हणला, तुम्ही काही करा, मला मुलगा द्या. ते म्हणे, आता काय करू? मग आपण एक काम करू, मी माझं स्वतःची शक्ती पणाला लावतो आणि या मुलीचा मुलगा करून टाकतो. याप्रमाणे लिंग परिवर्तन करून टाकलं. आज लिंग परिवर्तन करतायत. लिंग परिवर्तन केलं. आजकाल लिंग परिवर्तनाच्या अनेक घटना घडत आहेत आपल्या आरोग्यशास्त्राच्या संदर्भात. तेव्हा आणि याचं नाव सुद्युम्न असं ठेवलं. आता हिला गेली, तिचा मुलगा झाला, मुलीचा मुलगा केला, तिचं नाव सुद्युम्न त्याचं नाव ठेवलं. आणि हा एके दिवशी वनामध्ये मृगया करण्यासाठी गेला. मृगया केली, खूप ठिकाणचे डुकरं मारले, त्याचप्रमाणे त्या ठिकाणचे ससे मारले, हरणं मारले आणि करत करत उत्तर दिशेला गेला. इतक्या दूर गेला उत्तर दिशेला की एका वनामध्ये जाऊन बसला. त्या वनात गेल्याबरोबर त्याचा जो पुरुषत्व आहे ते गेलं आणि स्त्रीत्व प्राप्त झालं. त्यालाच नाही एकट्याला, घोडे सगळे घोडी झाले, सैन्य सगळे स्त्री रूप झालं आणि यालाही स्त्री रूप प्राप्त झालं. आणि मग मात्र याला लाज वाटू, हे काय म्हणले, मी बाई कसं काय झालो? स्त्री रूपातील हा जो सुद्युम्न होता तो वनामध्ये फिरत असताना पहा काय घटना घडतात, विचित्र घटना आहेत. त्या वनामध्ये फिरत असताना बुधाची दृष्टी त्याच्यावर गेली. आता ती स्त्री म्हणून त्यांनी पाहिली आणि बुधाला वाटलं की हिच्याबरोबर आपण लग्न करावं. आणि मग बुधाने तिच्याबरोबर विवाह केला
त्यांच्यापासून त्याला जो झाला तो राजा पुरुरवा जो कृष्णाचा पूर्वज आहे तो याच्यापासून झाला. तो या बुधाच्या पासून या इलेच्या किंवा सुदुम्नाच्या स्त्री रूपामधून झाला. आता मुलगा इकडे झाला, तो फिरतच होता वनामध्ये. आपण राज्यात कसं परत यावं त्याला काही कळेना. शेवटी तो आला लाजकाज. आल्याबरोबर त्यांनी वसिष्ठ ऋषींना बोलावलं. म्हणजे महाराज असं काहीतरी माझ्याकडून चूक घडली. काय झालं म्हणले. मी वनामध्ये गेलो. ते म्हणले कोणत्या वनात गेला. मग त्यांनी सांगितलं अरे 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 त्या वनात कशाला गेला म्हणे. त्या वनामध्ये काय झालेलं आहे तर शंकर पार्वती त्या वनामध्ये एकांतामध्ये असताना एकदा ऋषीगण तिथे गेले. तेव्हा ऋषीगणांना पाहिल्याबरोबर पार्वतीला लाज वाटली. म्हणून पार्वतीने आपल्या अंतःकरणामध्ये खंत निर्माण केली की महाराज शंकरा आपल्याला कुठेच एकांत मिळत नाही. जिथे तिथे ऋषी आपल्या मागे येतात. मग शंकराने सांगितलं की जे या ठिकाणी लोक येतील ते सगळे स्त्री रूपाला प्राप्त होतील. मग ते कुणी येऊ, ऋषी येऊ ते स्त्री होतील, प्राणी आले तरी ते मादी होतील. याप्रमाणे शंकराने शाप दिला. पार्वतीला आनंद झाला आणि म्हणून हा तिथे गेल्याबरोबर स्त्री रूप प्राप्त झालं. मग हे सगळे पुन्हा शंकराकडे आले. शंकराची प्रार्थना केली, तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाले. म्हणले काय. वसिष्ठ ऋषी म्हणले हे पहा ही मोठी अघटित घटना घडली. आता काय करावं. हा तर राजा आहे. मग राजा असताना स्त्री रूप त्याला प्राप्त झालं. काय करावं. ते म्हणे मग याच्यामध्ये एक उपाय असा आहे. मी तुला याला असं सुचवतो की हा 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री राहील. 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री अशी योजना करून टाकली. आणि जेव्हा पुरुष असेल त्यावेळेला तो राज्यकारभार करील, स्त्री असेल तेव्हा घरात बसेल. याप्रमाणे वसिष्ठ ऋषींनी आणि भगवंताच्या कृपेने त्याला 1 महिना स्त्रीत्व आणि 1 महिना पुरुषत्व प्राप्त झालं. मात्र तो शेवटी कंटाळून गेला. म्हणले हे काय असं 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री, काही बरं नाही जीवन हे. त्यापेक्षा आपण वनात निघून जावं. तो गेला वनात निघून, कंटाळून गेला. शेवटी तो तिथून निघून गेला. या घटनेवर आधारित एक कादंबरी अशा आता एका लेखकाने लिहिलेली आहे. कादंबरीचं लेखन झालं. होतात ना, लोक लिहितात, वाचतात, सगळं करतात. त्या देवदत्त पटनायक नावाचे एक अभ्यासक आहेत, लेखक आहेत. त्यांनी प्रेग्नंट किंग नावाची कादंबरी लिहिली. इंग्रजीमध्ये येते. तेव्हा प्रेग्नंट किंग म्हणजे गर्भवती राजा असं त्याचा अर्थ आहे. ज्याप्रमाणे मग हा पुन्हा विचार करू लागला काय करावं. तो वनात तर गेला. मग पुन्हा श्राद्धदेवाने विचार केला की अरे आपल्याला पुत्र झाला पण त्याची बाई झाली, त्याची स्त्री झाली, पुन्हा ती आपण पुरुष म्हणून केली, पुन्हा ती स्त्री रूप तिला प्राप्त झालं हे, आणि तोच वनात निघून गेला. मग आता पुढे माझं राज्य कोण चालवणार. माझ्या राज्यात मध्ये काय करावं. म्हणून त्यांनी प्रार्थना केली. वसिष्ठ ऋषींनी त्याला काही मंत्रोपदेश केला. आणि यावेळेला त्यानंतर त्याला मात्र 10 मुलं झाली. हे मगाशी सांगितल्याप्रमाणे इक्ष्वाकू, शर्याती, दिष्ट, दृष्ट, करुष, नरिष्यंत, पृषध्र, नभग, कवी आणि विभू असे हे 10 मुलं त्याला झाली. आता या 10 मुलांचा वंश या ठिकाणी सांगायला सुरुवात केलेली आहे. इक्ष्वाकू पासून पुढे रामाचा वंश आहे. इक्ष्वाकू वंशातले राम आहेत. पुढे राम 60व्या क्रमांकावर येतात किंवा मध्यावर येतात राम. इक्ष्वाकू नंतर नृग, मग शर्यातीची गोष्ट आपण पाहणार आहोत. त्या शर्यातीची मुलगी सुकन्याची कथा पुढे येणारच आहे. त्यानंतर दृष्ट, करुष, नरिष्यंत, पृषध्र, नभग, कवी आणि विभू एवढे 10 मुलं झाली. त्यापैकी आता पृषध्र याबद्दल सांगायला सुरुवात करतायत. पृषध्र याच्याकडं या राजाने श्राद्धदेवाने एक काम सोपवलं होतं. ते म्हणले तू काही नाही, तू फक्त गायीचं रक्षण करायचं. हा सगळा गोठा तू सांभाळायचा. हजारो गायी होत्या. त्या गायीचं रक्षण करण्यासाठी ही गोशाळा होती. ते गोशाळेचं रक्षण करण्याची जबाबदारी पृषध्राला लागली. आपल्या एका मुलाला दिली. पृषध्र म्हणला हरकत नाही, मी गायीचं रक्षण करतो. रात्रंदिवस तो त्या तिथं थांबायचा. एके दिवशी रात्र झाली, अंधार पडला, पाऊस सुरू झाला
आकाशामध्ये मेघ दाटले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. या वेळेला अचानक वाघाने हल्ला केला गायींवर. वाघ आला आणि वाघाने एक गायीवर हल्ला केला. गायीला पकडलं. गाय ओरडू लागली. आता याला अंधारात काही दिसेना, काय करावं. याने तलवार घेतली आणि पुढे पळाला. अरे तेवढ्यात वीज चमकली. त्याला ती वाघ दिसला. वीज चमकल्याबरोबर वाघ दिसला. वाघ दिसल्याबरोबर त्याने वाघाला म्हणून तलवार मारली, पण ती गायीलाच लागली आणि गाय ठार झाली. मात्र वाघाचा कान कापला गेला. त्याला तो कान दिसला. तो म्हणला बरं झालं वाघ मारला, आपण वाघ मारला असं त्याला वाटलं. पण प्रत्यक्षात ही कपिला गाय त्याच्याकडून मारली गेली. सकाळ झाली, पाहिलं तर अरे अरे माझ्याकडून गाय मारली गेली आणि वाघाचा फक्त कान कापला गेला, वाघ तर पळून गेला. हे कळल्याबरोबर वसिष्ठ ऋषी चिडले. म्हणले अरे हे पृषध्रा, तू या ठिकाणी राजपुत्र म्हणून राहण्याच्या लायकीचा नाहीस. चल निघून जा. तू म्लेच्छ झालास, धर्माच्या पलीकडे गेलास, त्यामुळं तू क्षत्रिय वंशामध्ये राहणार नाहीस. म्हणून त्याला वनामध्ये धाडलं आणि शेवटी तो निघून गेला. त्याने मोक्ष प्राप्त केला. तो एका अरण्यामध्ये अग्नी लागला होता, वन जळत होतं. त्या जळणाऱ्या वनामध्ये त्याने आपला देह समर्पित केला आणि तो नष्ट झाला. त्यानंतर करुषाची कहाणी सांगतात. त्या करुषापासून क्षत्रिय वंश सुरू झाला. ते उत्तर प्रदेशावर तो राज्य करत आहे. त्यानंतर दृष्टापासून धारिष्ठ्य नावाचा क्षत्रिय वंश सुरू झाला. नृगापासून सुमती झाला, त्याचा वसू झाला, त्याचा प्रतीक, त्याचा ओघवान, त्याचा ओघवत. त्यानंतर नरिष्यंतापासून चित्रसेन झाला, त्याचा दक्ष झाला, त्याचा मिढवा झाला. त्यापासून कूर्च, त्यानंतर इंद्रसेन, वितिहोत्र, सत्यश्रवा, उरुश्रवा, देवदत्त, अग्निनारायण किंवा त्याला अग्निवेश्य असं म्हणतात. हा जातुकर्णीचा पुत्र होता. तो प्रथम स्त्री रूपामध्ये होता, पण नंतर तो ऋषी झाला. त्यानंतर अग्निवेश्यापासून अग्निवेश्या वेश्यमन नावाचं एक गोत्र सुरू झालं. त्यानंतर पुढे दिष्ट जो होता त्यापासून नाभाग झाला. हा दुसरा नाभाग आहे. कर्माने तो वैश्य झाला. आता पहा, जुन्या काळामध्ये परिस्थिती अशी होती, जन्माने कोणाला जात प्राप्त होत नव्हती. जन्माला आला म्हणजे तो ब्राह्मण. ब्राह्मण जातीत जन्म नाहीये. कर्माने तो कोण आहे, तो कोणतं कर्म करतो. म्हणजे कुणी क्षत्रिय झालेत, कुणी ब्राह्मण झालेत, कुणी वैश्य झालेत. हा दिष्ट वैश्य झालाय, कारण तो व्यापार करत होता म्हणून तो वैश्य झाला. त्या दिष्टापासून भलंदन झाला, त्याचा वत्सप्रीती, त्याचा प्रांशु, त्यापासून प्रमती, त्यानंतर खनित्र, त्यापासून चाक्षुष झाला, त्याचा विवंशती झाला, त्याचा खनिनेत्र आणि रंभ. रंभाचा करंधन झाला आणि त्याचा अभिक्षित झाला. अभिक्षितस्य काम प्रेर विश्वे देवा सभासदैती. आपण जे मंत्राक्षरामध्ये म्हणतो अभिक्षितस्य काम प्रेर, हा जो अभिक्षित झाला त्याच्यापासून मरुत झाला. आणि या मरुताने प्रचंड आपल्या सर्व पृथ्वीवर यज्ञ एवढे केले की अशा प्रकारचे यज्ञ कुणी केले नाही. त्यांनी या मरुताकडून यज्ञ करविला. अंगिराचा संवर्त झाला आणि त्याने मरुताकडून यज्ञ करविला. असा यज्ञ कधी झाला नाही. हा यज्ञाचं काय वैशिष्ट्य आहे ते म्हणतात, सगळीकडे सोन्याचे पात्र वापरले होते, साधे लाकडाचे नाही, सोन्याचे पात्र. या वेळेला इंद्राला इतका सोमरस प्यायला मिळाला की इंद्र धुंद झाला सोमरसानी. आणि ब्राह्मणाला सुद्धा एवढ्या दक्षिणा मिळाल्या की ब्राह्मण म्हणले वा रे वा, असा यज्ञ पुन्हा कधी कुणी करणार नाही, कधी झाला नाही, एवढ्या दक्षिणा. आणि ते जे सोन्याचे पात्र आहेत ते कुणी नेले नाहीत बरं का चोरून. भगवंतानी कृष्णाने मग ते युधिष्ठिराला पाठवलं नाही का, जेव्हा त्यांनी पुन्हा यज्ञ केला. आपल्या महाभारती युद्ध झाल्यानंतर जेव्हा यज्ञ केला, अश्वमेध यज्ञ केला भगवंताच्या सांगण्यावरून, त्यावेळेला म्हणले यज्ञ करायला पैसा कुठून आणायचा. कृष्ण म्हणले जा तिकडे मरुताने यज्ञ करून त्याचे सोन्याचे पात्र पडले ते घेऊन या म्हणले. मग भीम गेला, अर्जुन गेले आणि त्यांनी सगळे सोन्याचे पात्र तिथून आणले आणि यज्ञ केले. कृष्णाने सुद्धा मोठ्या कौशल्याने संपत्ती जपलेली आहे. संपत्ती उदोमादो करून विकून नाही टाकलं सगळं. कृष्णाला माहित होतं कुठं काय पैसा आहे, कुठे काय सोनं आहे. आपलं सोनंही खर्चायचं नाही आपल्या खजिन्यातलं, आणि कामही झालं पाहिजे, धर्मही झालं पाहिजे, कर्मही झालं पाहिजे. याप्रमाणे ते सोन्याचे पात्र जे पडून होते ते कोणी नेले नाहीत. तेव्हा
यावेळेला ते म्हणतात देवगणांनी यावेळेला वाढप्याचं काम केलं. वाढपे कोण होते? वाढायला देव होते मोठमोठे. कोणकोणते? साध्या संती देवा. साध्य नावाचे देव वाढायला होते. आपल्या त्या मंत्राक्षरामध्ये म्हणतो आपण. हे विश्वे देव हे सभासद होते. आणि तदप्येते श्लोका अभिगीता मरुतः परिवेष्टारो मरुतस्याव संग्रहे आविक्षते काम प्रेम विश्वे देवा सभासद इति. म्हणून आपण मंत्राक्षर संपवतो. तेव्हा या आपल्या सगळ्या मंत्रामध्ये इतिहास आहे हे मला सांगायचं. आपले मंत्र म्हणजे इतिहास आहे. आपण तो समजून नाही घेतला तर काहीच कळत नाही. आपले मंत्र म्हणत राहतो आपण, काही नाही, अक्षता घेतो, अक्षता फेकतो, पण कशासाठी म्हणायलो, याचा संदर्भ काय, आपल्या भारतामध्ये कोणकोणत्या गोष्टी कधी होऊन गेल्या, त्यांची नावं काय हे माहीत पाहिजे. हे ज्ञान आपण प्राप्त केलं पाहिजे. त्यानंतर मरुत्ताचा पुत्र दम झाला, त्याचा राज्यवर्धन, त्याचा सुधृती, त्याचा नर, त्याच्यापासून केवलाचा बंधुमान झाला, त्याचा वेगवान, त्यापासून बंधू झाला, त्याचा तृणबिंदू झाला. आणि हा तृणबिंदू जो होता तो अत्यंत गुणवान होता. अलंबुषा नावाची अप्सरा त्याच्यावर फिदा झाली आणि ती त्याच्या भजनी लागली. अलंबुषा नावाची अप्सरा याच्यापासून या तृणबिंदूला इडाबिडा नावाची मुलगी झाली. इडाबिडा नावाची जी मुलगी झाली, पुत्र अनेक झाले, पण इडाबिडा नावाची जी मुलगी झाली त्या इडाबिडेशी विश्रवा नावाच्या ऋषींनी लग्न केलं. या विश्रवापासून आणि इडाबिडापासून जो झाला तो कुबेर. हा रावणाचा आपण सावत्र भाऊ, कारण रावण सुद्धा विश्रव्याचाच पुत्र आहे, तर हा रावणाचा सावत्र भाऊ आहे कुबेर. तेव्हा इडाबिडा आणि विश्रवा यांच्यापासून कुबेर झाला. त्यानंतर तृणबिंदूपासून विशाल, त्याच्यापासून शून्यबिंदू, त्याचा धूम्रकेतू झाला. या तृणबिंदूपासून जो विशाल झाला त्याने वैशाली नावाची नगरी स्थापन केली. या विशालाला हेमचंद्र, त्याचा धूम्राक्ष, धूम्राक्षाचा संयमान, त्याचा कृशाश्व, त्याचा देवन आणि कृशाश्वापासून सोमदत्त आणि सुमती आणि सुमतीचा जन्मेजय इथपर्यंत हे मुलं सांगितले. सांगायचं तात्पर्य असं की शुकाचार्यांनी इतके वंश सांगितलेत आणि इतके नावं सांगितलेत, कोणाचा कोण कोणाचा कोण. आपल्याला एखाद्या माणसाचा मुलगा काय हे आज माहीत नसतं, काय नाव आहे काय, किंवा त्याला 4 पोर आहेत, ते 4 पोरांचे नावही आपल्याला येत नाहीत. का? आपलं स्मरण कमी आहे, आपला अभ्यास कमी आहे. आणि शुकाचार्यांनी या सगळ्यांचे वंश सगळे सांगितले, मुलींचे वंश, मुलांचे वंश, त्याचे वंश, त्याचे नावं, त्यांच्या नातू पणतू पडपंतू निपटपंतू खापरपंतू सगळे सांगितले. यामध्ये शर्याती हा जो त्यांचा या श्राद्ध देवाचा एक पुत्र इक्ष्वाकू नृग शर्याती, हा जो शर्याती आहे त्याची आता कहाणी सांगायला सुरुवात करतात. म्हणजे शर्याती याची सुकन्या नावाची एक मुलगी होती आणि ही सुकन्या नावाची मुलगी आपल्या मुलींच्या सह एकदा रानावनामध्ये फिरायला गेली. हे सगळे रानावनात दिवसभर फिरल्या ह्या मुली सगळ्या मैत्रिणी आणि एका वारुळामध्ये त्यांना 2 असे डोळे चमकत असलेले दिसले. म्हणले काय हिरा आहे का? म्हणले हा काहीतरी चमकतंय, हिरा असा प्रकाश येतोय त्यातून. असं म्हणून या सुकन्येने एक काटा घेतला आणि तो आतमध्ये टाकला. काटा घुसवल्याबरोबर तो या ऋषीच्या डोळ्यामध्ये गेला. हे च्यवन ऋषी होते, च्यवन महर्षी होते. त्यांच्या डोळ्याला तो काटा लागला आणि रक्त त्यातून निघालं, रक्तस्राव झाला. आणि रक्त आल्याबरोबर या सगळ्या मुली घाबरल्या. अरे बापरे, चला आपण पळून जावं. या पळून घरी आल्या, त्या घरी पळून आल्या. पण च्यवन ऋषी म्हणाले, ज्यांनी कोणी मला अशा पद्धतीने त्रास दिला असेल त्याला मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांची पोटं फुगले, राजाचं पोट फुगलं, प्रधानाचं फुगलं, जनतेचं फुगलं. अरे म्हणलं काय हो, पोटं एवढे गच्च झाले, जलोदर झाल्यासारखे. अहो पोटं गच्च फुगले, लघवी बंद झाली. हो म्हणले काय झालं? राजाकडे सगळे आले. म्हणले, राजा म्हणला हो मलाही तसंच झालंय, कशामुळे झालं, काय झालं? आणि त्यांनी मुलींना विचारलं, तुमच्या हातून काही अपराध घडला का? तिने सांगितलं हो, आम्ही रानात गेलो आणि एक असं आम्हाला वारुळ दिसलं, मी एक काटा घुसवला तर त्यातून रक्त आलं. असं म्हणल्याबरोबर राजा तातडीनं या रानात आला, वनात आला. त्यांनी पाहिलं ते वारुळ बाजूला केलं तर आतमध्ये
ऋषी त्यांनी हात जोडले. त्यांनी सांगितलं, हे राजा, तुझ्या मुलीनं हे कृत्य केलेलं आहे, तेव्हा त्या मुलीला तू माझी पत्नी म्हणून या ठिकाणी दे. कारण मी आंधळा काय करणार आहे, माझे डोळे या ठिकाणी फोडले, मी आंधळा झालो, तेव्हा मला कुणीतरी सहाय्याला पाहिजे, म्हणून तुझी मुलगी मला पत्नी म्हणून दे. देत असशील तर ठीक, नाही तर सगळ्यांचे पोट असेच राहतील. राजाने मान्य केलं, म्हणले महाराज मी तुमचं माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशी लावतो. याप्रमाणे राजाने ते लग्न लावलं. राजाने लग्न लावलं. हे म्हातारे ग्रस्त होते, वृद्ध झालेले, केस पांढरे झालेले, दाढी असलेले, पण काय करावं आता. ही 16 वर्षाची मुलगी द्यावी लागली. ती आश्रमात राहू लागली. हे दोघं राहत असताना एकदा तिथे अश्विनी कुमार आले. हे 2 अश्विनी कुमार म्हणजे देवांचे वैद्य. आल्याबरोबर चवन ऋषींना त्यांनी नमस्कार केला. त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि ते सुकन्येला म्हणले, अगं सुकन्ये, आमच्यासारखं रूप यांचं करायचं आहे का? आमच्यासारखं रूप आम्ही यांचं करू शकतो म्हणे. तू मला तुझे पती यांच्यासोबत पाठव. ती म्हणली, काही हरकत नाही, तुमची इच्छा असेल तर करा, पण तुम्ही हा पती तुम्ही सोबत घेऊन जा आणि तुम्ही मला आणून द्या. बरं म्हणे. ते गेले आणि एका डोहामध्ये यांना बुडवलं. या डोहात बुडवल्याबरोबर हे अश्विनी कुमार सारखे सुंदर झाले, नवयौवन संपन्न झाले, सगळ्या प्रकारचं शरीर संपत्ती प्राप्त झाली, दिसायला सुंदर झाले, लावण्य संपन्न झाले आणि शक्ती आली, त्याचप्रमाणे स्फूर्ती आली, सगळ्या प्रकारचं सामर्थ्य प्राप्त झालं आणि तिघही सारखे दिसू लागले. हा जो याला चवन यांनी जे औषधोपचार घेतले त्यालाच आज आपण चवनप्राश म्हणतो. आवळ्यापासून तयार केलेले हे औषध आहे. आयुर्वेदाचार्यांना माहित आहे चवनप्राश कसं तयार करायचं. त्यामध्ये अर्भक असतं, त्यामध्ये शिलाजीत असतं, त्यामध्ये आवळा असतो. हे सगळे तारुण्य प्राप्त करून देणारे घटक द्रव्य असो. याप्रमाणे हे त्यांनी घेतले आणि आल्याबरोबर ते म्हणले, अगं सुकन्ये, तुझा पती ओळखून घे म्हणे कोणता आहे. ती सगळे सारखे दिसू लागले. सुकन्या मोठी हुशार होती. ती म्हणली, महाराज माझा पती तुम्ही घेऊन गेलात, तेव्हा तुम्ही माझा पती मला द्या, मी नाही निवडत. कारण कोणाला निवडलं, अश्विनी कुमारापैकी एक असेल तर काय करायचं. आपलं या ठिकाणी पतिनिष्ठता पणाला लागली. ती म्हणली, तुम्ही घेऊन गेलात तर तुम्ही आणून द्या. याप्रमाणे त्यांनी तिचं कौशल्य पाहिलं बुद्धीचं आणि चवन महर्षींना तिच्या ताब्यात केलं. याप्रमाणे दोघांचा संसार मोठा चांगला चालला. एके दिवशी राजाला वाटलं, आपण आपल्या मुलीला दिलंय त्या म्हाताऱ्या ऋषीकडं, त्याची सेवा ती कशी करते, काय करते, संसार कसा चाललाय एकदा बघावं म्हणून शर्याती फिरत 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 तिथं आला. आल्याबरोबर त्यांनी पाहिलं तर एक तरुण युवक आणि त्याच्याबरोबर ही काम करते, बोलते. पाहिल्याबरोबर चीड आली राजाला आणि राजा चिडला. हे कुलांगार, माझ्या कुलाला कलंक लावलास तू, माझं कुळ काजळाने काळं करून टाकलंस म्हणले तुझ्या कृतीने. अशी कशी म्हणे तू केवळ एका म्हाताऱ्या ऋषीला मी तुला स्वाधीन केलेलं होतं, त्याच्या डोक्यात का दगड घालून त्याला ठार मारलं का आणि एका जाराबरोबर राहायला लागलीस. एवढं सगळं बोलल्यानंतर सुद्धा सुकन्या म्हणली, महाराज या, मी तुम्हाला सगळी घटना सांगते. हा जार नाहीये, हे चवन महर्षीच आहे. आणि मग सगळी घटना सांगितली, अश्विनी कुमाराची घटना सांगितली. आणि मग या वेळेला शर्याती राजाला चवन महर्षी म्हणतात की आपल्याला एक यज्ञ करायचं, त्या यज्ञामध्ये तुम्ही अश्विनी कुमाराला बोलवा आणि अश्विनी कुमाराला हा सोमरसाचा अधिकार देऊन टाका. काय झालं, इंद्र म्हटले होते की सोमरस द्यायचा अधिकार अश्विनी कुमाराला नाहीये. आपण मागेच कथा बघितली दधीची ऋषीच्या आख्यानामध्ये की सोमरसाचा अधिकार त्यांनी याला दिलेला नव्हता यज्ञामधला. का तर ते वैद्य आणि वैद्याला थोडा दोष लागतो, काही बारीक सारीक कीटक मारण्याचा वगैरे दोष लागतो, त्यामुळं त्यांना हा अधिकार नाही. म्हणून इंद्राणी कधीच त्यांना अधिकार दिला नव्हता. त्यामुळं अश्विनी कुमाराला असं वाटलं की अरे सगळे देव पितात, मी देखील देवांचा वैद्यच आहे, मला देखील हा सोमरसाचा अधिकार मिळायला पाहिजे. मग यांनी सांगितलं, राजा तुम्ही यज्ञ करा, मी येतो पौरोहित्य करायला आणि आपण अश्विनी कुमाराला हा अधिकार देऊ. कारण अश्विनी कुमारांनी माझ्यावर उपकार केलेत. मला त्यांनी तारुण्य प्राप्त करून दिले, यौवन प्राप्त करून दिले, सौंदर्य प्राप्त करून दिले
शक्ती प्राप्त करून दिली, मग एवढं मी करू नको का त्यांच्यासाठी? मी त्यांना अधिकार प्राप्त करून देतो. इकडे शर्यतीने यज्ञ केला आणि यज्ञामध्ये सोमरस हा अश्विनी कुमाराला देत असताना इंद्र आले आणि इंद्र आल्याबरोबर इंद्राने विरोध केला. त्यांनी वज्र मारायला प्रारंभ केला. हातात वज्र घेतलं, पण च्यवन ऋषी इतके प्रभावी होते की त्यांनी वज्र आकाशातच थांबवलं. जिथले तिथं वज्रासह हातही हलला नाही. म्हणजे हातही हललं, वज्रही पडणं, म्हणले नाही हलणार, तुम्ही हे मान्य करा. असं म्हणल्यानंतर इंद्राने सांगितलं, महाराज मी आजपासून हे यांचा अधिकार मान्य करतो, माझा हात तेवढा सोडवा. वज्रासह त्याचा हात जो स्तंभित केला होता तो सोडला. याप्रमाणे घटना सांगितली. त्यानंतर शर्यती याला उत्तानबर्ही नावाचा पुत्र झाला, आनर्त नावाचा पुत्र झाला, भूरिशेन नावाचा पुत्र झाला आणि आनर्ताला रैवत झाला. आनर्त नावाचा जो पुत्र झाला त्याला रैवत नावाचा मुलगा झाला. त्या रैवताला 100 पुत्र झाले. त्यातला मोठा होता कुकुद्मी. कुकुद्मी हा मोठा होता आणि या कुकुद्मी यांनी कुशस्थली नावाची नगरी स्थापन केली. या कुकुद्मीची मुलगी म्हणजे रेवती, ही याची मुलगी आहे. या शर्यतीला जे मुलं झाले त्यापैकी अनर्थ जो झाला त्याच्यापासून रैवत झाला आणि त्याच्यापासून ककुद्मी झाला. याप्रमाणे हा ककुद्मीला रेवती नावाची मुलगी झाली. ही रेवती मुलगी एकदा उपवर झालेली असताना याला असं वाटलं की आता इकडं तिकडं बरं संशोधन करण्यापेक्षा आपण काय करावं, आपण प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडेच जावं आणि विचारावं हिला कोणता पती तुम्ही नियुक्त केला सांगा. ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाच्या तिथे एक गाणं चाललेलं होतं, गायन चाललेलं होतं. हा बसला, म्हणले गायनामध्ये कशाला व्यत्यय आणायचा म्हणून बसला. गाणं झालं. गाणं झाल्यानंतर ब्रह्मदेवाला नमस्कार केला. म्हणले ब्रह्मदेवा, आम्ही आलो पृथ्वी तलावरून ते याच्यासाठी की ह्या मुलीला कोणता वर आपण नियुक्त केला सांगा. ब्रह्मदेवाने तिच्याकडे पाहिलं आणि ते म्हणले राजा तू कधी आलास? ते म्हणले अहो मी नुकतंच गाणं सुरू झालं होतं त्यावेळेला मी आलो. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात की अरे राजा, आता जो वर नियुक्त केला होता मी त्याचा नातू पणतू पडपंतू खापरपंतू निपटपंतू सुद्धा राहिला नाही, त्यांचे कुळे राहिले नाहीत. आता सगळे कुळं संपलेत म्हणले. मग आता पृथ्वी तलावर द्वापार युग सुरू झाले आणि शेष नारायण बलराम दादा म्हणून प्रगट झाले. तू त्यांना तुझी मुलगी दे, कारण ते शेष आहेत, ते हजारो वर्षाचे लाखो कोट्यवधी वर्ष त्यांचं आयुष्य आहे. तेव्हा तुझ्या मुलीला दुसरं कोणी मिळणार नाही, कारण इथे तू आलास किती युग झाले तुला माहिती आहे का? म्हणले तुला वाटत असेल 3 मिनिटं झाली, हे ब्रह्मदेवाकडले 3 मिनिटं आहेत, तिथे 27 युग होऊन गेले आणि 28वं युग चालू आहे. युगे 28 विटेवरी उभा वामंगी रुक्माई दिव्य दिस, हे 28वं युग आहे. कृत त्रेता द्वापार कली एक चक्र संपलं, कृत त्रेता द्वापार कली दुसरं चक्र संपलं, कृत त्रेता द्वापार कली तिसरं चक्र संपलं. असे 27 फेरे झाले म्हणले. 27 फेरे झाले आणि 28वा फेरा सुरू आहे. आता द्वापार युग आले, आता जा म्हणले. पुन्हा कृत त्रेता द्वापार आलंय. पुन्हा त्या द्वापारात पुन्हा बलराम दादा जन्माला आलेले, तेव्हा त्यांच्याशी तुझ्या मुलीचा विवाह कर म्हणून सांगितलं. ते खाली आला तेव्हा त्यांनी पाहिलं, त्याचं वर्णन केलं त्यांनी की इतक्या उंच हा होता आणि बाकीचे सगळे असे त्याचे गुड घ्यायला लागत होते लोक. ते म्हणले इतके लहान लोक? हो म्हणले बरोबर आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही गेलात त्याला 27 युग उलटून गेले आणि पृथ्वी तलावरचे लोक लहान 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 होत राहिले. बघा ना तुम्ही, आपले आजोबा पणजोबा कसे होते, किती उंच होते, खांद्याला त्यांचं डोकं लागत होतं, धष्टपुष्ट शरीर होतं आणि आपण जे खाली खाली बुटके 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 होत गेलो. आता पुढे तर कलियुगाच्या शेवटचं वर्णन 12व्या स्कंधात आहे. इतके लहान लहान लोक होतील, 20 नाही तर 30 वर्षाचं आयुष्य माणसाचं राहील. ज्याप्रमाणे अहो म्हणले किती लहान लहान लोक आहेत हे, वित एका एका वितीचे लोक. म्हणले आता इथं थांबण्याचा अर्थ नाही. त्यालाच लाज वाटायला लागली, आपण इतके उंच बाकी सगळे लहान लहान. तो म्हणला आता आपण वनात निघून जावं. त्यांनी पाहिलं आणि तो वनात निघून गेला.
आणि त्या कुशस्थली त्या नगरीवर गंधर्वाने अधिकार गाजवला होता, म्हणून त्याने ती कुशस्थली नगरी सोडली आणि तो वनात निघून गेला. आणि त्यानंतर मग रेवतीचा विवाह बलरामदादाशी झाल्याचं वर्णन आपण दशमस्कंधामध्ये पाहणार आहोत. ज्याप्रमाणे पुढे नभग याचा नाभाग झाला. या नाभागाची कथा ते सांगतात. हा नाभाग कोण होता? हा नाभाग नभगाचा मुलगा. तो ब्रह्मचर्य धारण केलं त्यांनी, तो गुरुच्या घरी राहिला. मोठी गमतीची कथा ही. गुरुच्या घरी राहिला आणि परत आला. तर या त्याच्या भावानी वडिलांची सगळी संपत्ती आपल्या एकमेकात वाटून घेतली. म्हणले जाऊ दे, तो गेला गुरुच्या घरी, त्याला कशाला द्यायचं? त्याला जमिनीत वाटा नाही दिला, घरात वाटा नाही दिला, पैशात वाटा नाही दिला. आणि तो आला ब्रह्मचर्य 12 वर्ष गुरुकडे राहून आल्यानंतर तो म्हणला, अरे तुम्ही सगळ्यांनी एकमेकांनी वाटा घेतला आणि मला? ते म्हणले तुझ्या वाट्याला तुझे वडील आले, जा म्हणले वडिलाला घेऊन. म्हणले माझ्या वाट्याला माझे वडील आले? म्हणले हो. म्हणजे वडिलाला सांभाळायला कोणी तयार नाही बरं का त्यावेळेला. गंमत पहा, हे सगळ्या कथेमधून ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात की वडील तुझ्या वाट्याला आहेत म्हणजे बाकी सगळे आम्ही आमच्या संसारात आहेत, आम्हाला वडिलांना सांभाळणं होत नाही. मग म्हणले काय करावं? वडील म्हणले हे पोरा असू द्या, म्हणले तू आणि मी 2 जण राहू, पण मी तुला काही मंत्र शिकवतो. आणि या वडिलांनी त्याला काही मंत्र शिकवले. अंगिरस ऋषी द्वादशाह नामक सत्र करतायत म्हणे, तिथे तू जा आणि तिथे दर 6व्या दिवशी ते मंत्र विसरतात, तेव्हा त्यावेळेला तू मंत्र सांग, विश्वदेवाची सूक्त सांग. असं म्हणल्याबरोबर तो म्हणला बरं. तो गेला अंगिरस ऋषीच्या द्वादशाह नावाच्या यज्ञामध्ये आणि तिथे दर 6व्या दिवशी ते मंत्र विस्मृत व्हायचे. इदमित्था नावाचे मंत्र विस्मृत व्हायचे. ए यज्ञेनं हे मंत्र विस्मृत व्हायचे. आणि यांनी पटकन बोलून म्हणून दाखवले की सगळे आनंदित झाले. आणि मग अंगिरस ऋषी म्हणले वा रे वा, हुशारच म्हणले तुला आता हे सगळं यज्ञ झाल्यावर सगळं द्रव्य तुला घेऊन जा म्हणले, सगळे पैसे आडके धन धान्य सगळं तुझं म्हणले. तो म्हणलं बरं. सगळे लोक ऋषी निघून गेले आणि तो सगळं द्रव्य घ्यायला लागला. एवढ्यात मोठमोठे क्रव्यात अशा प्रकारचे काळे कभिन्न राक्षस समोर आले. हे म्हणले ते आमचं द्रव्य म्हणले. ते म्हणले तुम्ही कोण? आम्ही रुद्राचे गण आहेत म्हणले. भूत प्रेत पिशाच हे सगळे समोर आले. म्हणजे आमचं आहे, तुला माहित नाही का म्हणले? दक्षाच्या यज्ञामध्ये शेवटचा भाग आमचा सांगितलाय. एष ते रुद्रभाग असते जुषस्वते नावसे न पर्व मुजवतोती हेवत धनवाती नाका असता कृत्तिवासा. असं आपण रुद्रामध्ये म्हणतो. तेव्हा हा रुद्रभाग आहे, शेवटचा भाग रुद्राला दिलेला आहे, तो त्याच वेळेस मान्य केलाय दक्षाने. मग हा तू कसं काय घेऊन चालला? आमचा भाग आहे. तो म्हणला पण माझ्या वडिलांनी सांगितलं म्हणले हे घेऊन जा म्हणून, आणि यातल्या मालकांनी सांगितलं घेऊन जा. ते म्हणले नाही, जा म्हणले तुझ्या वडिलांशी चर्चा करून ये. तो गेला, वडिलांना सांगितलं. बाबा म्हणे मी त्या यज्ञात गेलो आणि यज्ञातले लोक म्हणले की हे सगळं धनधान्य संपत्ती घेऊन जा. मी घेऊन यायलो तर तिथे कुणीतरी लोकच आले. ते म्हणले की आम्ही रुद्राचे लोक आहेत आणि हा भाग आमचा आहे. वडील म्हणले बरोबर आहे, तुझं त्यांचं म्हणणं बरोबर आहे, तो त्यांचाच अधिकार आहे म्हणे. तो आला परत. काय म्हणले रे तुझे वडील? ते म्हणले हो. ते म्हणे तुमचाच अधिकार आहे, तुम्ही घेऊन जा. असं म्हणल्यावर यांना एवढा आनंद झाला. हे म्हणले वारे वा, ज्या अर्थी तू खरं बोललास, तुझे वडील सत्य बोलले, लोभीपणाने तुम्ही खोटं बोलला नाही, त्या अर्थी ही सगळी संपत्ती तुला घेऊन जा. त्यांनी ती सगळी संपत्ती याला दिली. या भावांना काय संपत्ती मिळाली? त्यापेक्षा जास्त संपत्ती याला मिळाली. देव जर अनुकूल असेल, दैव अनुकूल असेल तर माणसाला कशी संपत्ती मिळते हा आपला इतिहास आहे. हे मुद्दा मी यासाठी सांगतो की आपल्या भारताचा हा इतिहास आहे. कारण हे सगळे भारतामध्ये घडलेल्या त्या कथा आहेत. आपल्या पूर्वीचे पूर्वज जे होते त्या पूर्वजांच्या ह्या कथा आहेत. त्यामुळं आता या नाभागाचा इतिहास आपण बघितला. या नाभागाचा जो पुत्र आहे तो अंबरीष. त्या अंबरीषाची कथा जी आता सांगतील तो सगळा उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः पुंडली गौरधे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे